40शी नंतर मेनोपॉज पिरियडमध्ये ना उगाचच उदास वाटत असतं, उगाच चिडचिड होत असते, वेगवेगळ्या भावभावनांचा कल्लोळ मनामध्ये होत असतो, वेगवेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतात, स्ट्रेस, निगेटिव्हिटी, डिप्रेशन, जेलसी असे नवीन नवीन शब्द माहिती होत असतात. त्याचं कारण म्हणजे होणारे हार्मोनल चेंजेस, आणि या सगळ्या गोष्टी मनाशी संबंधित असतात. त्यामुळं आपलं मन आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं, त्याला आनंदी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. हाय, नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना. आजचा दिवस खूप आनंदाचा आणि उत्साहाचा जावो. तर हा व्हिडिओ आहे गणपतीला गावी जायच्या आधीचा, आणि खूप छान अशी गुलाबाला फुलं आलेली, तर ती मी देवाला वाहिली. आणि तेव्हा भरपूर पाऊससुद्धा होता, त्याच्यामुळे बाग अगदी हिरवीगार होती. आणि आता मध्ये 8-10 दिवसांचा गॅप झाला आणि बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं बागेकडे. तर आता थोडीफार झाडं आहेत ती सुकलेली आहेत. तर असं होतच असतं, जेव्हा सीझन चेंज होतो ना, तर आपल्यालासुद्धा थोडंफार त्याच्यामध्ये चेंज करावाच लागतो. तर आता तुम्ही बघू शकताय की बऱ्यापैकी हे जे मोगऱ्याची वेल वगैरे होती ना, तर ती सुकलेली आहे. तर त्याचं मी आज आता इथे सगळे जे झाडं दिसत आहेत ना, त्यांचं कटिंग करणार आहे, म्हणजे मग ती व्यवस्थित छान अशी ग्रोथ होते. तर असंच आपल्या मनातील विचारांचं, म्हणजे निगेटिव्ह विचारांचं सुद्धा असंच आहे. जर आपण वेळच्या वेळी त्यांना मनातून काढून टाकलं ना, तर आपलीसुद्धा छान अशी ग्रोथ होते. कारण मनामध्ये ना हजारो विचार रोज येत असतात, आणि मनाला काही ना काहीतरी हवंच असतं. म्हणजे आपल्याकडे काय चांगलं आहे यापेक्षा दुसऱ्यांच्याकडे काय चांगलं आहे, आणि माझ्यापेक्षा आणि माझ्याकडे ते का नाही, आणि मला ते हवं आहे, असं मन सतत म्हणत असतं. आपल्या बहिणाबाईंची तर सुंदर कविता आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, अरे इच्चू साप बरा त्याले उतारे मंतर. तर अशा या मनाला कशा कशाची उपमा दिलेली आहे, विंचूची, सापाची, आणि त्यावरती सुद्धा उतार आहे, पण मनावरती नाही, असं बहिणाबाई म्हणतात. आणि खरंच आहे, मन हे सुखाचं सुद्धा मूळ असू शकतं आणि दुःखाचं कारण सुद्धा असू शकतं. कारण बेसिकली सुख कशामध्ये आहे हे पूर्णतः मनावरच अवलंबून असतं. प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते, पण खूप वेळा तरी माझ्याकडे ही गोष्ट नाही आणि दुसऱ्यांच्याकडे ती आहे. म्हणजे जे दुसऱ्यांच्याकडे चांगलं आहे ना, त्यालाच सुख मानण्याची प्रवृत्ती असते, आणि जेव्हा ते आपल्या वाट्याला मिळत नाही असं वाटतं ना, तेव्हा जेलसी केली जाते. आपल्याला सगळ्यांनाच याचा कधी ना कधीतरी अनुभव आलेला असतो. म्हणजे आपणही कधी कुणाची जेलसी केलेली असते किंवा नकळत झालेली असते, आणि आपली सुद्धा कोणीतरी जेलसी करत असतं असं आपल्याला वाटत असतं. आणि जेलसी ही कोणाकडून केली जाते आणि कोणाबद्दल केली जाते, तर अगदी जवळचीच लोक असतात त्यांच्याकडूनच ही केली जाते, किंवा त्यांच्या बाबतीतच असं होतं. म्हणजे आपल्या आजूबाजूला तसे बरेच श्रीमंत लोक असतात, किंवा अगदी आपण फिल्म स्टार वगैरे बघतो, पण त्यांच्याशी कोणी कंपॅरिझन करायला जात नाही. कंपॅरिझन केली जाते कुठे, तर आपल्याच ओळखीच्या लोकांमध्ये. खूप वेळा तरी पटकन बोलता बोलता सहजपणे आपण समोरच्याला म्हणतो, तुझं बरं आहे बाबा. पण त्याला असं बोलताना आपण स्वतःच्या मनाला आपलं बरं नाही असं सांगून किती निगेटिव्हिटी ओढून घेतो. आपण काही संत महात्मे नाही आहोत, आपण तर सामान्य माणसं. त्यामुळं असे विचार येणं साहजिक आहे, किंवा आपल्याला काय हवं आहे हे मिळवण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा साहजिक आहे. पण त्यासाठी दुसऱ्यांच्या आयुष्यात ते जे छान आहे ते मला हवं आहे असा विचार करणं चुकीचं आहे. कारण तर ना, यावरची एक खूप सुंदर गोष्ट मी खूप वर्षापूर्वी वाचली, तर मला ना तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. गोष्ट खूप छान आहे, नक्की शेवटपर्यंत ऐका. तर दोघी मैत्रिणी असतात, आणि त्यातील एक ना खूप सुंदर असते, अति सुंदर असते दिसायला, आणि एक असते ती खूप श्रीमंत असते. तर जी दिसायला खूप सुंदर असते ना, तर तिला नेहमी असं वाटत असतं की आपली परिस्थिती चांगली नाही, आपण श्रीमंत नाही आहोत, असं तिचं मन नेहमी खात असायचं. आणि अशा वेळेला तिच्या श्रीमंत मैत्रिणीनं तिला एका प्रोग्रामसाठी तिच्या घरी बोलावलं, आणि दोघीही अगदी जवळच्या खूप घट्ट मैत्रिणी. त्याच्यामुळं ती सुद्धा तिच्या मैत्रिणीकडे गेली, पण तिच्या घरचा सगळा रुबाब, तिची श्रीमंती वगैरे बघून आहे ना, तिच्या मनामध्ये थोडंसं दुःख झालं. तिला वाटलं की आपल्या मैत्रिणीकडे एवढे सगळे दागिने आहेत, आणि आपण अगदी साध्या सुध्या अशा आलेलो आहोत. पण जरी ती साधीसुधी आलेली असली ना, तरी सुद्धा ती खूप सुंदर दिसत असते, कारण ती मुळातच खूप सुंदर असते. पण तिला तिच्या सौंदर्याची जाणीव नव्हती. तिला दिसत होती ती फक्त मैत्रिणीची श्रीमंती, आणि दोघी चांगल्या मैत्रिणी. त्याच्यामुळं मग तिनं तिच्या मैत्रिणीकडे तिचा एक हार मागून घेतला, सोन्याचा हार. मैत्रिणीने सुद्धा अगदी दिलदारपणे तो दिला तिला घालायला. पूर्ण कार्यक्रमामध्ये तो हार घालून ती मिरवली. बाकीचे सर्वजण तिची खूप स्तुती करत होते, तुम्ही किती छान दिसताय वगैरे. पण तिला वाटलं की आपण जे हे सगळे सोन्याचे हार वगैरे घातलेले आहेत, त्याच्यामुळेच आपल्याला सगळेजण असं म्हणतायत. आणि त्याच आनंदाच्या भरामध्ये ती घरी गेली. पण घरी जाता जाता तिचा तो हार कुठेतरी हरवला, आणि ती खूप घाबरली. आता एवढ्या किमतीचा हार तिला परत कसा द्यायचा,
या विचाराने ती खूप घाबरली. पण तिचा नवरा बिचारा खूप चांगला होता. त्याने ठरवलं की आपण कर्ज काढूयात आणि तिच्या मैत्रिणीचा सोन्याचा हार आपण परत करूयात. आणि मग त्यांनी कर्ज काढून तसाच हार बनवून त्या मैत्रिणीला नेऊन दिला. आणि त्याच्यानंतर ही सुंदर स्त्री त्या शहरामध्ये परत दिसली नाही. पण खूप वर्षानंतर एकदा तिच्या मैत्रिणीला ती काहीतरी अशी रस्त्याच्या कडेला काम करताना दिसली. त्या मैत्रिणीने तिला ओळखलं, तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, का ग, तुझा असा का अवतार झालाय, काय झालं तुला असं? कारण प्रचंड कष्ट करण्याने, नेहमी उन्हातान्हात राबण्याने, अति काळजीने, अति चिंतेने तिची अगदी रया गेली होती. तिचं सौंदर्य कुठं गेलेलं. खूप दुःखी होती ती. मैत्रिणीला बघून तिचा बांध फुटला आणि तिनं खरं खरं सांगितलं की अगं, तुझा हार जो होता तो माझ्याकडून हरवला आणि म्हणूनच आम्ही हे एवढं कर्ज काढून ते फेडण्यासाठी आम्हाला एवढं कष्ट करावं लागलं. आणि ते सगळं ऐकून ती श्रीमंत मैत्रीण मात्र अवाक झाली. ती म्हणाली, अगं, मला आधी काही बोलायचंच तरी तू. तो हार सोन्याचा नव्हताच, तो नकली हार होता. मला नेहमीच असं वेगवेगळ्या प्रोग्रामला जायला लागतं आणि म्हणूनच मी असे नकली हार घेऊन ठेवलेले, त्यातलाच मी एक तुला दिलेला आणि मी तो परत घातला सुद्धा नाही, नव्हे बघितला सुद्धा नाही. हे ऐकून मात्र ती सुंदर स्त्री पश्चातापाने रडू लागली. तर मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की आपल्याला जे दुसऱ्यांच्याकडे चांगलं आहे असं वाटतं तर ते तसं नसतं सुद्धा. आपल्याला फक्त दुरून असं दिसत असतं. म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे. तर अशा ज्या कथा वगैरे असतात ना, त्यातून आपल्याला सुद्धा खूप शिकायला मिळतं. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी जी कम्युनिटी पोस्ट टाकत असते ना, त्याच्यावरच्या ज्या काही कथा वगैरे असतात त्या खूप आवडतात. म्हणून म्हटलं चला ही एक कथा छान अशी तुमच्याशी शेअर करावी, म्हणून मी ही तुमच्याशी शेअर केली. आता याचा अर्थ सगळ्या जगभरात निगेटिव्हिटी आहे असं नाही आहे. आपल्या बघण्याचा जो नजरिया असतो ना, तर त्याच्यावरती सुद्धा खूप काही डिपेंड असतं. त्यामुळे आपण बघताना पॉझिटिव्हच गोष्टी बघायच्या. आता आपण ऐकतो की हार्मोनल चेंजेस, तर हे हार्मोनल चेंजेस होत असताना ना, काही हॅपी हार्मोनसुद्धा असतात जे रिलीज व्हायला ना, काही गोष्टी आपण केल्या तर आपण छान अशा आनंदी राहू शकतो. त्याच्यातलं ना डोपामाइन हे जे हार्मोन आहे ते हॅपी हार्मोन म्हटलं जातं त्याला. म्हणजे आपली छान अशी झोप झाली किंवा आपल्या आवडीचा एखादा पदार्थ खाल्ला किंवा अगदी चॉकलेट जरी खाल्लं ना, तरी हे जे डोपामाइन हार्मोन आहे ना, ते रिलीज होतं आणि आपल्याला आनंदी वाटायला मदत होते. अजून एक हार्मोन असतं एंडॉर्फिन म्हणून. तर ते छान असं बाहेर चालायला गेलं किंवा छान अशी आपली आवडती पिक्चर बघितलं किंवा आपण स्वतःला असं छान तयार झालो किंवा दुसरे छान तयार झाले असताना सुद्धा त्याला असं छान अशी कॉम्प्लिमेंट केली तरी सुद्धा ते एंडॉर्फिन आहे ते रिलीज होतं आणि आपल्याला आनंदी वाटतं. तर मी काही डॉक्टर नाही, पण ही माहिती मला इंटरनेटवरून मिळाली आणि या हार्मोनची नावं काही का असेनात, आपण आनंदी राहणं हे महत्त्वाचं. खूप वेळा असं म्हटलं जातं की गृहिणींना काय गरज आहे मोटिवेशनची. खरं तर इथं गृहिणीच नव्हे तर प्रत्येक स्त्रीला मोटिवेशनची गरज असते. कारण पूर्वीच्या काळी ना स्त्रियांना एवढा स्ट्रेस नसायचा. तेव्हाच्या प्रायोरिटी वेगळ्या होत्या, लाईफस्टाईल वेगळी होती. घरामध्ये भरपूर जुनी जाणती माणसं असायची, वर्कलोड नसायचा, समजावून सांगणारी लोकं असायची. त्यामुळे ना सेफ वातावरण होतं आणि त्यामुळं आपसुकच स्त्रिया हेल्दी आणि आनंदी राहायच्या. पण आता तसं नाही आहे मैत्रिणींनो. त्यामुळं स्वतःला मोटिवेट करायला पाहिजे. स्वतःला कमी लेखणं बंद करायला पाहिजे. इतरांशी तुलना करणं बंद करायला पाहिजे. तुमचा आनंद इतरांवरती अवलंबून का असावा? आणि आपण चांगलं काम करत राहिलो ना की आपोआपच आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत राहते. फक्त त्यासाठी स्वतः प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी योगा आणि मेडिटेशन मस्ट आहे. या दोनच गोष्टींनी आपण आपलं मन आहे ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि आनंदी राहू शकतो. कारण कधीतरी आयुष्यात एक क्षण असा येतो की जेव्हा आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी वरवरच्या असतात ना, त्या क्षुल्लक वाटायला लागतात आणि खरा आनंद कशात आहे हे आपल्याला समजायला लागतं. पण प्रत्येक वेळेला ती ठेच आपल्याला लागलीच पाहिजे असं काही नाही. आपण दुसऱ्यांच्या चुकांवरून सुद्धा शिकू शकतो. तर तुमच्याशी छान गप्पा मारता मारता बागेतलं कितीतरी छान काम झालेलं आहे आणि हे 3-4 दिवसानंतर आलेल्या कळ्या आहेत. बघा, ट्रिमिंग केल्यानंतर आहे ना भरपूर फुलं येतात झाडांना. आणि ही गुलाबाची बघा, ही तर किती छोटंसं झाड आहे तर त्याला सुद्धा किती कळ्या आलेल्या आहेत बघा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.